आस्था टाइम्स, समाजसेवेची आस्था असणारं एकमेव व्यासपीठ। ओके, आस्था टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आपण या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना भेटत आहोत आणि त्यांचे अनुभव आणि आपल्या फलटण शहराबद्दल याबरोबरच ग्रामीण भागाबद्दलच्या त्यांच्या योजना याविषयीची माहिती तर या मुलाखतींच्या निमित्तानं जाणून घेण्याचा प्रयत्न या सदराअंतर्गत करीत आहोत। आज माझ्या समवेत आहेत फलटणचे प्रांताधिकारी सन्माननीय सचिन ढोले सर। सचिन ढोले सर म्हणजे खरं तर सकाळी 9 ते संध्याकाळी 9 पर्यंत प्रशासनाला खऱ्या अर्थानं कायम साथ देणारे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारे अधिकारी म्हणून साहेबांकडे पाहिलं जातं आणि यांना भेटून आपण त्यांच्या या सर्व कार्यप्रणालीबद्दल समजून घेण्याचा प्रयत्न खरं तर आज करणार आहोत। साहेब, आपलं मनापासून स्वागत। सुरुवातीला नमस्कार। मला खरं तर प्रश्नाची सुरुवात करत असताना सुरुवातीला विचारायचं की प्रशासकीय अधिकारी म्हटलं की फक्त वेळेमध्ये मर्यादित अशी एक ओळख जनसामान्यामध्ये झाली, मात्र तुम्ही जेव्हापासून या परिसरामध्ये जॉईन झाला, हा पदभार स्वीकारला, तेव्हापासून सर्वसामान्य माणसांना तुम्ही सहज उपलब्ध असता आणि सकाळी 9 पासून अगदी संध्याकाळी 9-10 वाजेपर्यंत तुम्ही सेवेत असता। तर खरं याची एनर्जी आणि याची प्रेरणा कुठून मिळाली आणि कशी सुरुवात झाली या प्रवासाची? मुळामध्ये प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्यानं जनतेसाठी सदैव उपलब्ध असलं पाहिजे आणि नम्रता ठेवून जनतेचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न समजून घेतले पाहिजेत। जनतेला आपण पूर्ण वेळ अवेलेबल असलो तर जवळपास जनतेचे बहुतांश प्रश्न मार्गी लागत असतात आणि या अनुषंगानं त्या ठिकाणी आम्ही जास्तीत जास्त वेळ जनतेसाठी अवेलेबल राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो आणि त्यात काही अंशी आम्हाला यश येत आहे। सर, तुम्ही हा पदभार स्वीकारल्यानंतर पालखी महामार्ग असेल किंवा रेल्वे सारख्या क्षेत्रासाठी जमीन अधिग्रहणाचा प्रश्न खूप गंभीर होता आणि तो जटिल प्रश्न सोडवणं एक प्रशासकीय अधिकारी म्हणून खरं तर चॅलेंजिंग होतं। तर तो सगळा जमीन अधिग्रहणाचा जो कार्यभार होता तो आपण कशा पद्धतीनं हँडल केला आणि त्याबद्दल कसं सांगाल आज? पालखी मार्गाच्या भूसंपादनाचं काम हे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत त्या ठिकाणी भूसंपादन क्रमांक 16 मार्फत होत आहे। सध्या पालखी मार्गाचं जे काम आहे त्याच्यामधील भूसंपादनाची प्रक्रिया जवळपास पूर्ण होत आलेली आहे। काही ठिकाणी लोकल इश्यू आहे, त्या इश्यूच्या संदर्भामध्ये संबंधित संपादन मंडळ म्हणजे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, कॉन्ट्रॅक्टर, संबंधित शेतकरी आणि आपलं महसूल विभागाचं प्रांताधिकारी कार्यालय यांच्यामार्फत कोऑर्डिनेशन करण्याचं काम आमच्या कार्यालयामार्फत चालू आहे। काही ठिकाणी रस्त्याचे इश्यू असतील, काही ठिकाणी ROW अंतर्गत वेगवेगळे विषय असतील, काही ठिकाणची मूल्यांकनं राहिली असतील, तर त्या अनुषंगाने संबंधित ज्या काही मूल्यांकन करणारे एजन्सी आहेत त्यांच्याशी संपर्क साधणं, त्याची मूल्यांकन करणं आणि मूल्यांकन संपादन अधिकाऱ्यांच्याकडे पाठवणं आणि त्याच्या माध्यमातून लोकांचे राहिलेले इश्यू सॉर्ट आऊट करणं अशा स्वरूपाचं काम आमचं सुरू आहे। जवळपास 49 किलोमीटर लांबीचा पंढरपूर आळंदी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 हा पालखी मार्ग आपल्या फलटण तालुक्यातून गेलेला आहे। बहुतांश टप्प्यावरती तो आता पूर्णत्वाकडे वाटचाल करतोय। आमचं सर्वसाधारणपणे असं ध्येय आहे की येथे जी 2024ची आषाढी वारी आहे, या आषाढी वारीपर्यंत हा महामार्ग पूर्ण व्हावा आणि संपूर्णपणानं तयार झालेल्या नवीन महामार्गावरून त्या ठिकाणी या पालखी सोहळ्याचं आगमन फलटणमधून व्हावं आणि त्याच पद्धतीनं तो या तालुक्यातून पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ व्हावा। तर त्या अनुषंगानं आमचं नियोजन चालू आहे। आता सध्या आम्हाला त्यामध्ये बऱ्यापैकी यश येत आहे। दुसरा विषय रेल्वेचा राहिला तर साधारणपणे 2 प्रोजेक्ट महत्त्वाचे आपल्याकडे होते। एक पुणे मिरज दुहेरी रेल्वे लाईनचा विषय होता, त्याची भूसंपादनाची प्रक्रिया आम्ही जवळपास पूर्ण केलेली आहे आणि त्याचा मोबदलाही वाटपाचं काम झालेलं आहे। त्याच्या अनुषंगानं सध्या त्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे। दुसरा जो आमचा रेल्वेचा प्रोजेक्ट आहे तो फलटण बारामती नवीन रेल्वे लाईनच्या संदर्भातला आहे। त्याच्यामध्ये 5 गावाचं भूसंपादन आमच्याकडे होतं। तीही भूसंपादनाची प्रक्रिया माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्णत्वास नेलेली आहे। एक 30-40 आरचं म्हणजे अर्ध्या हेक्टरपेक्षाही कमी संपादनाची प्रक्रिया राहिलेली आहे, ती या 2-4 दिवसामध्ये आमची संपेल आणि या दृष्टीनं आमचं पूर्ण भूसंपादनाचं काम होईल। या प्रक्रियेमध्ये आम्हाला तेथील स्थानिक शेतकरी, आमचे या ठिकाणचे सन्माननीय लोकप्रतिनिधी आणि त्याच पद्धतीनं संपादन मंडळ, कॉन्ट्रॅक्टर या सगळ्यांचं अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य झालं आणि त्यामुळे विना तक्रार विनावाद ही भूसंपादनाची प्रक्रिया
आमच्याकडून पार पाडलेली आहे आणि राहिलेली जी प्रक्रिया आहे ती येत्या काही दिवसात पूर्ण करून हे प्रकल्प जे विकासासाठी या तालुक्यासाठी आवश्यक आहे ते निश्चितपणानं पूर्ण होतील. तसं पाहिलं तर सर, एखादी शासकीय योजना किंवा या भूसंपादन करत असताना शेतकऱ्यांचं समाधान करणं किंवा त्यांना त्या गोष्टी पटवून सांगणं हे एक प्रशासकीय अधिकारी म्हणून खूप महत्वाची भूमिका असते. तर त्यासाठी आपण कशा पद्धतीने प्रयत्न केले, लोकांना कशा पद्धतीने कन्व्हिन्स केलं? मुळात भूसंपादन अधिकारी म्हणून काम करत असताना संपादन मंडळ आणि शेतकरी याच्यामध्ये समन्वय साधणं ही जबाबदारी या भूसंपादन अधिकाऱ्यांच्यावरती असते आणि यासाठी अधिकाऱ्याची त्या शेतकऱ्यांच्या मध्ये विश्वासार्हता असणं गरजेचं आहे. ही विश्वासार्हता एकदा त्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली की शेतकरी आपल्याला सहकार्य करत राहतात. त्याच पद्धतीनं संपादन मंडळ करतं. म्हणजे थोडक्यात मला असं म्हणायचं आहे की संपादन मंडळ आणि शेतकरी याच्यामध्ये योग्य तो समन्वय साधला, याच्यामध्ये विश्वासार्हता निर्माण केली तर भूसंपादनाचे प्रश्न फारसे अवघड होत नाही, त्याच्यामध्ये निश्चितपणानं मार्ग निघतो. सर, आपल्या अगदी फलटण तालुक्यात म्हणून की आजूबाजूच्या परिसरामध्ये अनेक गरीब लोक आहेत आणि त्यासाठी गव्हर्नमेंटची प्रधानमंत्री आवास योजना ही आहे आणि त्यातल्या काही गरजूंना आपण घर बांधण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात मदत केली. तर त्या संदर्भात आपलं कसं काम राहिलं आणि त्यासाठी आपण कशा योजना आखल्या होत्या त्याबद्दल काय सांगाल या मुलाखतीच्या निमित्तानं? माननीय केंद्र शासन आणि माननीय राज्य शासन यांच्या माध्यमातून जे गरजू आहेत, जे लाभार्थी आहेत अशांना घरकुलाचे लाभ देत असतात. जिल्हा परिषदेमार्फत त्या ठिकाणी याची कार्यवाही पूर्ण होत असते. तर ज्या ज्या ठिकाणी लाभार्थींना जागेची अनुपलब्धता आहे आणि त्यांना घरकुल मंजूर झालेलं आहे अशा ठिकाणी जर शासकीय जागा उपलब्ध असेल तर ती जागा देण्याच्या विषयी प्रामाणिक प्रयत्न आपण केलेले आहेत. मला वाटतं एक टाकळवाडी या गावामध्ये त्या ठिकाणी शासकीय जागा सध्या उपलब्ध नसल्यामुळे तो एक प्रश्न वगळता इतर कोणत्याही गावामध्ये आता सध्या आम्हाला जागा वाटपाचे विषय आम्ही त्या ठिकाणी प्रलंबित ठेवलेले नाहीत. जिथं जिथं जागा शासकीय उपलब्ध आहे ती जागा आम्ही त्या ठिकाणी त्या लाभार्थ्यापर्यंत दिलेली आहे. टाकळवाडीच्याही बाबतीमध्ये काल आम्ही त्या ठिकाणी बैठक घेतलेली आहे. त्या ठिकाणच्याही 21 जे लाभार्थी आहेत त्याच्या अनुषंगानं तिथला एक वेगळ्या जागेचा पर्याय आमच्या समोर आलेला आहे. तो माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे आम्ही त्या ठिकाणी तो पर्याय येणार आहोत आणि त्याच्यावरती येत्या काळामध्ये मार्ग निघेल अशी आम्हाला आशा आहे. निश्चितपणे म्हणजे अगदी गरजूंपर्यंत घरकुल योजना खऱ्या अर्थानं यशस्वीरित्या पोहोचवण्यासाठी एक सक्षम अधिकारी म्हणून खरं तर तुम्ही काम पाहिलेलं आहे. सर, प्रशासकीय कारभार पाहत असताना नेहमी दिरंगाई हा सर्वसामान्यांच्या जण काही मनात भरलेला आहे. मात्र तुम्ही प्रांत अधिकारी म्हणून इथे कार्यभार घेतल्यापासून खऱ्या अर्थानं या सगळ्या कार्यालयाला गतिमानता आली असं सर्वसामान्यांचं मत आहे. तर याचं राज नक्की तुम्ही काय सांगाल? पहिली गोष्ट म्हणजे फलटण हा एक तालुका आहे आणि मी या ठिकाणी एका तालुक्याचा प्रांताधिकारी म्हणून काम करतो. सर्वसाधारण महाराष्ट्रामध्ये 2 तालुक्याचा एक प्रांताधिकारी आहे आणि त्यामुळे मला या ठिकाणी इतर प्रांताधिकारी यांच्या तुलनेमध्ये कामाचा जो ताण आहे, कामाचा जो व्याप आहे तो कमी आहे. माझा स्टाफ चांगला आहे आणि जसजसे प्रस्ताव आमच्याकडे दाखल होतात तसतसे आम्ही वेळ देऊन सुट्टीच्या दिवशी काम करून ते प्रकरण जे आहे ते मार्गी लावण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणाने करत असतो आणि त्यासाठी आम्ही लोकांना ओपन एंट्री आमच्या कार्यालयामध्ये दिलेली आहे. ज्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत ते आमच्यासमोर येतात, मागणी मांडत असतात. त्याच्यामधल्या ज्या न्याय मागण्या असतात त्या मागण्या आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करायला कुठेही मुलायजा ठेवत नाही आहे. काही ठिकाणी कायद्याचे विषय असतात, जटिल प्रश्न असतात, न्यायालयीन प्रक्रिया सुरू असते, तर अशी कामं त्या कायद्यातील तरतुदीप्रमाणे थोडा मागे पुढे होत असतं. परंतु इतर जी कामं आहेत ती आमच्याकडून शक्यतो प्रलंबित राहत नाही. खरं तर थोडासा चाकोरी बाहेरचा प्रश्न मी तुम्हाला पुढे जाऊन विचारतोय. आपल्या परिसरामध्ये ग्रामीण भागातील मुलं आज MPSC UPSC या परीक्षेकडे खूप मोठ्या प्रमाणात वळताना दिसत आहेत आणि माझ्या तोकड्या माहितीप्रमाणे तुमच्या कुटुंबात प्रशासकीय अधिकाऱ्यांची यादी थोडी मोठी आहे. तर प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी मुलांनी काय तयारी केली पाहिजे किंवा मानसिक आणि शारीरिक याबरोबरच बौद्धिक तयारी कशा पद्धतीने केली पाहिजे याबद्दल तुम्ही काय सांगाल? कुटुंबाचं म्हणाल तर मी स्वतः उपजिल्हाधिकारी आहे. माझा लहान भाऊ जो आहे तो पोलीस उपअधीक्षक आहे. त्याची बायको ती पोलीस उपअधीक्षक आहे. माझा एक तिसरा भाऊ आहे तो UPSCची तयारी त्या ठिकाणी करतोय. तोही मुख्य परीक्षा पर्यंत गेलेला आहे. त्याचाही चांगल्या पद्धतीनं तो स्टडी करतोय. स्पर्धा परीक्षेच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर स्पर्धा परीक्षा करत असताना त्या विद्यार्थ्यानं स्पर्धा परीक्षा ही जगली पाहिजे. फक्त अभ्यास करतोय म्हणून सांगून MPSCचा अभ्यास UPSCचा अभ्यास होत नाही आहे.
तर त्यासाठी त्यानं प्रामाणिकपणानं प्रयत्न केले पाहिजेत आणि त्यासाठी त्यानं स्पर्धा परीक्षा जगली पाहिजे, त्याचा अभ्यास जगला पाहिजे आणि तो त्याच्या सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत त्याच्या आचरणामध्ये दिसला पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये डिसिप्लिन ठेवलं पाहिजे. तर मला वाटतं अशा पद्धतीनं जर त्यांनी काम केलं तर स्पर्धा परीक्षा पास होणं काही फार अवघड गोष्ट त्या ठिकाणी नाही. आस्था टाइम्सला साहेब आपण वेळ दिलात. आपल्या परिसरातील ग्रामीण शेतकऱ्यांचे प्रश्न याबरोबरच इतरही सगळ्या प्रश्नांना आपण सखोलपणे उत्तरं दिली, त्याबद्दल आस्था टाइम्सच्या वतीने आपलं मनापासून धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू. दिवाळीच्या आपल्या सर्वांना आणि फलटण तालुक्यातील सर्व जनतेला माझ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आमच्या नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.